नमस्कार. वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक 17. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते. मायेच्या प्रभावाखाली असलेल्या माणसाला लोभ कधी सुटत नाही. आहे ते असू द्या आणि आणखीही मिळू द्या असे सतत त्याला वाटत असते आणि ते कसे साध्य होईल याची चिंता त्याला सतावत असते. हे चिंता करणे कसे व्यर्थ आहे ते समर्थ आपल्याला पुढील श्लोकात समजावून सांगत आहेत. ते म्हणतात, मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेद मानी वियोगे. जीवनात घडणाऱ्या सर्व घटना या आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माशी निगडीत असतात. या आधीच्या अनेक जन्मात आपण फळाच्या अपेक्षेने कर्म केलेले असतात आणि त्या फळांचा उपभोग घेण्यासाठी आपला पुन्हा पुन्हा जन्म होत असतो. तेव्हा कोणत्या कर्माचे फळ भोगायची वेळ येईल हे सर्व ईश्वराच्या मर्जीवर अवलंबून असते. त्यानुसार नियती आपल्या आयुष्यात निरनिराळ्या घटना घेऊन येत असते. त्यांच्या स्वरूपावर आपले सुख दुःख अवलंबून असते. हाच कर्मयोग होय. आपल्याला ईश्वराने बुद्धीची देणगी दिलेली असल्याने त्या घटना घडत असताना आपण कसे वागायचे किंवा एखाद्या प्रसंगी आपण प्रतिक्रिया कशी द्यायची हे मात्र आपल्या हातात असते. जर आपण कोणत्याही प्रसंगी चांगलेच वागायचे असे ठरवले की आपल्या वागणुकीचा कृत्याचा कोणता परिणाम होईल किंवा पुढे काय होईल कसे होईल ह्याची चिंता करायची आपल्याला गरज उरत नाही. कधी कधी कितीही चांगले वागले बोलले तरी आपल्या वाट्याला अपयश किंवा अपमान येतो आणि त्यामुळे आपल्याला खेद होतो. समर्थ म्हणतात, ज्यांना हे आपल्याच पूर्वकर्माचं फळ आहे हे माहीत नसते अशा मतिमंद माणसांना ह्याचे वाईट वाटते. वास्तविक पाहता पूर्वी कधीतरी आपल्या हातून दुसऱ्याला दुखावणारी वर्तणूक झालेली असते. तेच पुन्हा आपल्या वाटणीला येते. आपल्या वागण्याची परतफेड झाली असे समजून अशा वेळी माणसाने समोरच्या माणसाच्या वागण्याचा बोलण्याचा खेद वाटून न घेता स्वस्थ राहावे. जे ही बाब लक्षात घेत नाहीत त्यांना समर्थ मतिमंद म्हणजे मंद बुद्धीचे आहेत असे म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, पुढला श्लोक आता मी अर्थ सांगते. श्लोक नंबर 18. वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 18. मना राघवे विण आशा नको रे. मागील श्लोकात समर्थांनी आपल्याला कर्मयोग समजावून सांगितला. त्यानुसार चालू आयुष्यातल्या घटना, व्यक्ती व यशापयश हे सर्व आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माशी निगडीत असते. त्यामुळे त्याबद्दल आनंद किंवा खेद वाटून न घेता त्याकडे त्रयस्थपणे आपण बघावे. जीवनातल्या घटनांकडे त्रयस्थपणे पाहत असताना आपले सर्व लक्ष राघवाच्या प्राप्तीकडे असावे असे समर्थ पुढील श्लोकामध्ये सांगतात. तर समर्थ काय म्हणतात पुढील श्लोकात ते पाहूयात आपण. मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. श्लोक क्रमांक 18 मी आता म्हणलेला आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की सामान्यपणे माणसाला पैसा, संतती, घरदार हे सर्व मिळवलं की जिंकलं असं वाटतं आणि लोकही त्याला तो जीवनात यशस्वी झाला असं समजतात. पण मनुष्य जन्माला येऊन त्या सर्वाची प्राप्ती करून घेण्यात वेळ घालवला आणि रामाच्या प्राप्तीच्या दृष्टीने काहीच प्रयत्न केले नाहीत तर पुनर्जन्माची तयारी केल्यासारखे होऊन फजिती होण्याची वेळ येते. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित, म्हणून जीव भला शरण गेला विठोबासी, प्रारब्ध हे पाठी गाढे न सरेची चाल. तुका म्हणे रोकडी हे पाहे रे फजिती. ते म्हणतात, प्रारब्ध माझी पाठ सोडत नाही हे माझ्या लक्षात आले आहे, म्हणून त्यावर मात करण्यासाठी मी आता विठोबाला शरण गेलेलो आहे. या श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की जीवनात लौकिकाच्या पाठीमागे लागू नका. आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे त्रयस्थपणे पाहण्यास शिका. रामाच्या प्राप्तीकडे लक्ष ठेवून लौकिक यश मिळवण्याचा प्रयत्न करा. पण प्रयत्न करून जर ते मिळाले नाही तर नाराज होऊ नका. श्रीरामांच्या जीवनात नाराज होण्यासारखे कितीतरी प्रसंग आलेले आहेत. उद्या राज्याभिषेक होणार हे नक्की असताना पुढल्या क्षणी वनवासात जाण्याची वेळ येण्या एवढी विपरीत परिस्थिती ओढवली
तरी ते निराश झाले नाहीत. पत्नीला पळवून नेले तरी ते डगमगले नाहीत. उपलब्ध साधन सामग्री वापरून त्यांनी महाबलाढ्य रावणाशी धैर्याने लढा दिला व दैवालाही झुकायला लावले. म्हणून वेद, शास्त्र, पुराणात रामचरित्राचे वर्णन केले आहे. त्याचा अभ्यास करा, तेच आपल्यासाठी श्लाघ्यवाणी म्हणजे उचित आहे. अनेक कठीण प्रसंगात ते कसे वागले त्याचे चिंतन करावे. मुख्यतः ज्याच्यासाठी ते करणे आवश्यक आहे ते हेरून त्यांनी त्यांचे कर्तव्य कसे पार पाडले हे लक्षात घ्यावे आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देण्याचा प्रयत्न करावा. आपण कुठे कमी पडू तेथे श्रीराम मदत करायला तयार आहेत ह्याची खात्री बाळगावी. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, आता मी पुढला श्लोकाचा अर्थ सांगते तुम्हाला. वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 19. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. चला आता आपण त्याचा अर्थ पाहूया, विस्तृत अर्थ पाहूया. अध्यात्मामध्ये सत्य आणि मिथ्य हे दोन शब्द नेहमी वापरले जातात. यामध्ये सत्य याचा अर्थ कायम टिकणारी गोष्ट असा घ्यावा आणि मिथ्य याचा अर्थ कधी ना कधी नाश पावणारी गोष्ट असा घ्यायचा आहे. यावरून लक्षात येईल की एक परमेश्वर सोडून सर्व गोष्टी मिथ्या आहेत, कारण त्या कधी ना कधी नाश पावणाऱ्या आहेत. भले मग त्या सध्या समोर दिसत असतील. म्हणून मागील श्लोकात समर्थांनी सांगितले आहे की मनात राघवाशिवाय कोणत्याही प्राप्तीची अपेक्षा ठेवू नकोस. स्वतःच्या मोठेपणाच्या कीर्तीच्या मागे लागू नकोस. मिळवलेला मान, सन्मान, कीर्ती ही तुझ्या बरोबरच नाश पावणार आहे, कारण ती तुझ्याप्रमाणेच मिथ्या आहे. पुढील श्लोकात समर्थ असं म्हणतायत, मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते सर्व सोडवून द्यावे. श्लोक क्रमांक 19. सर्वव्यापी परमेश्वर हा काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. म्हणून तो केवळ एकच सत्य वस्तू आहे हे लक्षात घेऊन त्याला कधीही विसरू नये. तसेच मिथ्याचा म्हणजे नाश पावणाऱ्या वस्तूंचा पुरस्कार करू नये. आध्यात्मिक दृष्ट्या मनुष्य योनीत जन्म झाल्यावर त्रिगुणांनी लिप्त झालेल्या आपल्या आत्म्याला त्यापासून मुक्त करून ईश्वरात विलीन करणे म्हणजे आत्म्याची परत परमात्म्याशी गाठ घालून देणे होय. हे सर्वोच्च ध्येय असायला हवे. हे ज्यांच्या लक्षात येते ते त्या दृष्टीने हालचाली करायला सुरुवात करतात. आत्मोद्धारक होण्याच्या दृष्टीने समोर दिसणाऱ्या गोष्टी मिथ्या असल्याने कुचकामी असतात. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या त्यांचा उपयोग संपला की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकावे. लहानपणीची खेळणी त्या वयात जीव की प्राण असतात, परंतु मोठेपणी ती समोर आली तरी त्यांचे काहीच आकर्षण वाटत नाही. त्याप्रमाणे व्यावहारिक गोष्टींचा उपयोग संपला की त्यातून मन काढून घ्यावे. सुरुवातीला मिथ्या गोष्टींचा विसर पडण्यासाठी सायास करावे लागतील. त्यांचा विसर पडण्यासाठी सत्य असलेल्या परमेश्वराचे नाव कायम वाचेवर ठेवावे. जिभेला त्यांचे स्मरण करण्याचा चाळा लागला की आपोआपच मिथ्या गोष्टींचा विसर पडायला लागेल. पुढे पुढे स्वभावात बदल होऊन सत्य गोष्टींचे म्हणजे ईश्वराचे महत्व समजले की मिथ्या गोष्टींचा आपोआपच विसर पडेल. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, कल्याणीज भक्ती ऑडिओ बुक हा चॅनल आपण अशासाठी सुरू केलेला आहे की प्रत्येकाने अध्यात्माचं वाचन करावं, ऐकावं. ज्यांना वाचन करायला सवड होत नाहीये तर ऍटलिस्ट त्यांनी ऐकावं. हा माझा खूप मनापासूनचा प्रयत्न आहे की प्रत्येकाने अध्यात्माचं थोडं थोडं तरी करावं. आपल्याला रोजची आपली कर्म करायची आहेच आहेत. जॉब करायचा आहे, पैसे मिळवायचे आहेत, पण सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनिट वेळ काढून जर तुम्ही स्वतः वाचलं तर खूपच छान. पण जर तुम्हाला वाचायला वेळ होत नसेल तर ऍटलिस्ट तुम्ही ऐकायला सुरुवात करा. आता ह्या आपल्या चॅनलवर गुरुचरित्राचे 1 ते 53 अध्याय आहेत, ते तुम्ही पहिल्यापासून ऐकायला सुरुवात करा. त्याचं संपूर्ण पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळेल. गीता रहस्य हे त्याचे सुद्धा सुरुवातीचं जे वाचन आहे ते मी आता ते वाचन करते, ते सुद्धा तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर ऐकता येईल. सध्या मी गीतेचे श्लोक शिकायला जाते एका क्लासमध्ये, पण ते इतके अवघड आहेत की जोपर्यंत मला स्वतःला ते पूर्ण म्हणता येत नाही तर त्याचे अर्थ समजत नाही तोपर्यंत मी ते तुम्हाला शिकवणार नाहीये.
तर त्यासाठी गीता म्हणजे काय, गीतेचं सुरुवातीचं जे स्वरूप आहे, जे लोकमान्यांनी लिहून ठेवलेलं आहे, तर ते आता सध्या मी वाचन करतेय. तर ते सुरुवातीपासून तुम्ही ऐकायला सुरुवात करा. त्यामुळे जीवनामध्ये म्हणजे आपण वागताना कसं वागायचं ते त्यातून तुम्हाला कळेल. आणि आत्ता समर्थ रामदास लिखित मनाचे श्लोक, त्याचे विस्तृत अर्थ आपण एकीकडे या चॅनलवर बघत आहोत. तर 1 ते 14-15 श्लोकांचे विस्तृत अर्थ आपल्या चॅनलवर आहेत. तर यूट्यूब लावून तुमच्या मुलांना ते मोठ्यांना ऐकण्यास सांगा. तुम्ही स्वतःही ऐका. भावी पिढी जर आपल्याला छान घडवायची असेल तर ह्यासारखा दुसरा छान मार्ग नाहीये. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय जय रघुवीर समर्थ असं नक्की लिहा. धन्यवाद. आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.